तशाच बेसिक गोष्टी टाइम अँड वर्क सारख्याच आज आपण इथे पाहणार आहोत. सो पाईप्स अँड सिस्टम्स म्हणजे तुमचा पाईप, बेसिक पाण्याचा पाईप जो असतो आणि टाकी, राईट? तर त्याच्यावरती पण प्रश्न बनतात. ओके, पीवायक्यूज मध्ये तुम्हाला दिसलेच असतील, राईट? यामध्ये आता सगळ्यात महत्वाचा जो पार्ट आहे तो सुरुवात करूयात. बेसिक काय असतं तुम्हाला प्रश्नामध्ये दिल्या जातं ते पाहू. ओके, तुम्हाला असं दिलं जातं की समजा आपल्याकडे एक टाकी आहे. वी हॅव अ टँक. ओके, आपल्याकडे ही अशी एक टाकी. ओके, आणि या टाकीमध्ये ओके, या टाकीमध्ये आपण एक पाईप सोडलाय आणि पाईप बेसिक हा पाणी भरतोय. ओके, पाणी भरतोय टाकीत. ओके, समजा तुम्हाला असं बोललं जाईल की समजा हे पाईप जो आहे तुमचा, या पाईपला एक्स तास लागत आहेत, एक्स घंटे लागत आहेत टाकी भरण्यासाठी. टाकी भरण्यासाठी किंवा टाकीला फिलअप करण्यासाठी एक्स घंटे लागत आहेत. तर प्रश्न असा येतो की एका तासामध्ये हा पाईप टाकीचा किती हिस्सा जो आहे भरणार आहे. स्टुडंट्स, आधी प्लीज समजून घ्या. ओके, एक पाईप आहे आपल्याकडे, तो पाईप जो आहे हा टाकी भरतोय, राईट? आणि या पाईपला पूर्ण टाकी भरण्यासाठी, पूर्ण टाकी फिलअप करण्यासाठी किती वेळ लागतोय? एक्स आवर्स लागतात. किती टाइम लागतो? एक्स आवर्स लागतात, बरोबर? तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे की हाच पाईप एका तासामध्ये टाकीचा किती हिस्सा भरणार आहे किंवा टाकीचा कितवा पार्ट भरणार आहे. सगळ्यांना समजलं माझं बोलण्याचा अर्थ काय आहे? प्लीज एकदा पिन डाउन करून सांगा. एक्स तास लागतायत पूर्ण टाकी फिल व्हायला किंवा भरायला, राइट? तर ते एका तासामध्ये किती भरेल स्टुडंट? एका तासामध्ये भरेल 1/x. जसं की आपण पाहिलं होतं वर्क एंड टाईममध्ये काम कंप्लीट करायला टाईम किती लागतोय? एक्स दिवस लागत आहेत समजा. तर त्यांचं एका दिवसाचं काम आपण काय बोललो होतो? 1/x. सिमिलरली जर टाकी फिल करायला एक्स तास लागत असतील, तर त्यांचं एका तासाचं काम किती असणार आहे? 1/x. किती असणार आहे स्टुडंट? 1/x. ओके, ओके. समजा एखादी दुसरी टाकी आहे, ठीक आहे? आणि ती टाकी पूर्ण फिलअप आहे, म्हणजे भरलेली आहे समजा. ठीक आहे, पूर्ण फिलअप्ड आहे. ओके. आता ही टाकी आपण एम्प्टी करणार आहोत किंवा रिकामी करणार आहोत. हा एक पाईप आहे. या पाईपच्या मदतीने समजा हा खालचा एक पाईप आहे, वरचा नका कन्सिडर करू. हा खालचा पाईप आहे आणि या खालच्या पाईपच्या मदतीने आपण पूर्ण टाकी जी आहे एम्प्टी करायला लागलोत, राइट? सो समजा पूर्ण टाकी एम्प्टी करायला जर तुम्हाला वाय तास लागत असतील, वाय आवर्स लागत असतील, तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे की एका तासामध्ये किती टाकीचा भाग जो आहे रिकामा होणार आहे किंवा एम्प्टी होणार आहे. रिकामा होणार आहे किंवा एम्प्टी होणार आहे. हा परत 1/yच येतो स्टुडंट्स. पण हा निगेटिव्ह सेन्समध्ये आपण घेतो एक लक्षात. ठीक आहे. हा कसा घेतो आपण? निगेटिव्ह सेन्समध्ये. का निगेटिव्ह सेन्समध्ये? कारण टाकी मधलं पाणी निघून चाललंय बाहेर. ओके. एम्प्टी व्हायला लागली टाकी. राइट? सगळ्यांना इथपर्यंत समजलं? हे दोन्ही कॉन्सेप्ट समजल्या का? ओके. स्टुडंट्स, ज्या गोष्टी मी सांगतेय ते महत्वाच्या आहेत. सो ह्याला बिलकुल पण नका इग्नोर करू. ठीक आहे? फाईन. यानंतर पुढे पहा आता. नेक्स्ट इम्पोर्टंट काय आहे आपल्यासाठी? समजा आता तुम्हाला हा एक प्रकार झाला प्रश्नाचा. प्रश्नाचा प्रकार नाहीये बेसिकली हे जे 2 गोष्टी कॉन्सेप्ट होत्या, त्या प्रश्नाचा प्रकार मी तुम्हाला एक्सप्लेन करते. जसं की हा क्वेशन प्रिव्हियस इयर क्वेशन पेपरमध्ये तुम्हाला दिसेल. ठीक आहे? समजा तुम्हाला असं प्रश्न देतील ते की टाकी आहे. ठीक आहे? आणि एक पाईप आपण या टाकीमध्ये सोडला. ठीक आहे. एक पाईप जो आहे आपण या टाकीमध्ये सोडला. तर पूर्ण टाकी भरायला किंवा फिल व्हायला, फिल म्हणजे काय? टाकी भरण्यासाठी. पूर्ण टाकी फिल करण्यासाठी, टँक फिल करण्यासाठी तुम्हाला लागतात एक्स आवर्स. ओके. प्रश्न काय दिला जाईल? जर एखादा पाईप टाकी भरत असेल, ठीक आहे, त्याला एक्स घंटे लागत आहेत. ओके. आणि सेम टँकला तोच पाईप एम्प्टी करतोय किंवा दुसरा एक पाईप कन्सिडर करा. ओके. दुसरा एक पाईप कन्सिडर करा. हा पाईप जो आहे, दुसरा पाईप आता ह्या टाकीला एम्प्टी करतोय. टाकीला एम्प्टी करतोय वाय तासामध्ये, वाय अवर्समध्ये. स्टुडंट 2 पाईप आहेत. एक पाईप जो टाकीला भरतोय आणि दुसरा जो पाईप टाकीला एम्प्टी करतोय.
प्रश्न आता असा बनतो, समजा मी दोन्ही पाईप ओपन करून टाकले. सेम टाईमला मी दोन्हीही पाईप 1 आणि पाईप 2 दोन्ही पण ओपन करून टाकले. तर असा प्रश्न विचारला जाईल, की एका तासामध्ये किती टाकी फिल होणार आहे? सगळ्यांना प्रश्नाचा प्रकार समजला? आपल्याकडे 2 पाईप आहेत. एक जे पाणी मध्ये आणत आहे, एक जो की पाणी मध्ये आणत आहे. ठीक आहे? आणि एक जो की पाईप बाहेर काढत आहे पाणी. ठीक आहे? ओके. फक्त इंडिव्हिज्युअली जर त्याचे फंक्शन्स बघायला आपण पाहिलो, तर पहिला पाईप काय करतोय, टाकी फिल करतोय आणि पूर्ण टाकी भरण्यासाठी पहिल्या पाईपला लागतात एक्स घंटे आणि दुसरा जो पाईप आहे, संपूर्ण टाकी एम्प्टी करायला त्याला लागतात वाय तास. ओके. प्रश्न असा विचारला जाईल, की दोन्हीही जर पाईप आपण ओपन केले म्हणजे काय? हा भरत राहील. हा पहिला पाईप जो आहे टाकीला भरत राहील आणि दुसरा पाईप जो आहे टाकीला एम्प्टी करत राहील. दोन्ही फंक्शन जर सोबत चालू लागले, तर प्रश्न असा येतो, की एका तासामध्ये तुमची किती टाकी भरणार आहे? स्टुडंट प्रश्नाचा प्रकार जर नसेल समजला, तर प्लीज एकदा पिन डाउन करून विचारा. मी परत एकदा एक्सप्लेन करते. पण यासाठी जो फॉर्म्युला तुम्ही इथे वापरणार आहात डायरेक्टली लिहून घ्या. XY अपॉन X मायनस Y. XY अपॉन X मायनस Y तुम्ही हा फॉर्म्युला इथे वापरणार आहात. हे कशासाठी आहे? हे किती टाकी तुमची फिल होणार आहे. तुमची टाकी किती भरणार आहे एका तासामध्ये. एका तासामध्ये तुमची टाकी किती भरणार आहे याचा हा फॉर्म्युला आहे. सगळ्यांना क्लिअर? सगळ्यांना हे क्लिअर आहे? सगळ्यांना क्लिअर आहे? प्लीज एकदा पिन डाउन करा. डाउट असतील तर विचारा. ह्याचं एक एक्झाम्पल घेऊ. एक एक्झाम्पल घेते समजा चला एक एक्झाम्पल देते. हे सेम क्वेशन प्रिव्हियस इयरमध्ये विचारलाय स्टुडंट्स सो इग्नोर नका करू, ठीक आहे. समजा माझ्याकडे ही एक टाकी आहे. ठीक आहे. माझ्याकडे ही एक टाकी आहे. ठीक आहे. राज एक्झाम्पल घेत आहे मी. ठीक आहे. हा एक पहिला पाईप आहे, जो टाकीला भरत आहे किंवा फिल करत आहे आणि दुसरा एक पाईप आहे, जो टाकीला एम्प्टी करत आहे. समजा हा दुसरा पाईप जो की टाकीला एम्प्टी करतोय. ठीक आहे. तुम्हाला मी असं बोलले, जो पहिला पाईप आहे, त्याला लागत आहेत समजा 4 तास टाकी भरण्यासाठी. संपूर्ण टाकी भरण्यासाठी त्याला लागत आहेत 4 तास आणि दुसरा जो पाईप आहे, त्याला लागत आहेत 2 तास टाकी एम्प्टी करायला. टाकी एम्प्टी करायला त्याला 2 तास लागतात. आता माझा प्रश्न असा आहे, की मी दोन्ही पाईप एक साथ ओपन करून टाकले. म्हणजे पहिला पाईप काय करेल, पाणी भरत राहील आणि दुसरा पाईप काय करेल, पाणी बाहेर काढत राहील. दोन्ही फंक्शन्स ॲट सेम टाईम जर मी चालू ठेवले, तर एका तासामध्ये किती टाकी भरणार आहे तुम्हाला सांगायचंय. सांगा चला. समजलं? काय केलं तुम्ही फॉर्म्युला पुट केला. आपला फॉर्म्युला काय होता XY अपॉन Y एक्स मायनस वाय घ्या किंवा वाय मायनस एक्स घ्या. इथे वाय मायनस एक्स घेऊयात आपण. एक्स मायनस वाय घेऊयात कारण एक्स मोठा आहे बरोबर. जो मोठा आहे तो पुढे. सिंपल. ओके. सो इथे एक्स मोठा आहे तुमचा सो एक्स मायनस वाय. एक्स मायनस वाय. क्लिअर? सो यामध्ये काय होईल उत्तर तुमचं स्टुडंट्स? 4 गुणिले 2 4 मायनस 2 राइट? सो 4 2 जार 8/2 4 hours. सगळ्यांना हा क्वेश्चन समजला? सगळ्यांना हा क्वेश्चन समजला स्टुडंट्स? समजा समजा यावेळेस तुम्हाला मी अशी व्हॅल्यू दिली. हे पण आपण सॉल्व्ह करून बघूया, ठीक आहे. हे पण सॉल्व्ह करून बघूयात. मला सांगा जर यावेळेस तुम्हाला अशी व्हॅल्यू दिली, इथे 4 तासाच्या ऐवजी मी बोलत आहे, की टाकीला भरायला फक्त लागतोय 1 तास. टाकीला भरायला लागतोय 1 तास आणि टाकीला एम्प्टी करायला लागतोय समजा 3 तास. उत्तर काय येईल? उत्तर काय येईल सांगा? उत्तर काय येईल या सिच्युएशनमध्ये? जेव्हा टाकीला भरायला 1 तास लागतोय आणि 3 तास काय होतंय स्टुडंट्स? टाकी एम्प्टी करायला टाईम लागतोय. जर दोन्ही पाईप मी ॲट अ टाईम ओपन केलेत, तर किती वेळ लागणार आहे तुमच्या टाकी भरण्यासाठी? एका तासामध्ये तुमची टाकी किती वेळ म्हणजे किती भरणार आहे सांगा? 1.5 का 1 पहा
कसं सॉल्व्ह करायचं? आता आपल्याला लक्षात आलं, की मॅम इथे 1 तास म्हणजे टाकी फिल करायला, भरण्यासाठी कमी वेळ लागतोय आणि एम्प्टी करण्यासाठी जास्त वेळ लागतोय. परत एकदा फॉर्म्युला हाच आहे XY अपॉन बट यावेळेस तुमची Xची व्हॅल्यू काय स्टुडंट छोटी आहे, Yची व्हॅल्यू मोठी आहे. तर तुम्ही काय करा Y मायनस X करा सिंपल. जी मोठी व्हॅल्यू त्यातनं छोटी व्हॅल्यूला वजा करायचं तुम्हाला. तर 3 गुणिले 1 म्हणजे 3 येईल. 3 मधनं 1 वजा केल्यावरती आपल्याला काय भेटणार आहे? 2. सो आन्सर काय येईल तुमचं 1.5. आन्सर काय येईल 1.5. तर तुम्ही 1.5 लिटर टाकी भरणार आहात एका तासामध्ये. सगळ्यांना समजतंय? सगळ्यांना ही कॉन्सेप्ट समजली का? येस? ओके. हा एक प्रश्नाचा प्रकार झाला जो मी तुम्हाला इथे एक्सप्लेन केला. नेक्स्ट एक प्रकार यामध्ये येऊ शकतो. समजा आपल्याकडे एक टाकी आहे. ठीक आहे? एक टाकी आहे. आज आपण फक्त टाइप्स पाहून घेऊयात, 1-2 प्रॅक्टिस करूयात. उद्याच्या मॅक्सिमम एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करूयात. सो आजचे टाइप्स बघायला विसरू नका, की असं मॅम फक्त आज टाइप एक्सप्लेन करतीये म्हणजे मी नंतर पाहून घेतो, उद्याच्या लेक्चरमध्ये नाही जमणार. उद्या फक्त प्रॅक्टिस करूयात आपण. ठीक आहे? पहा आता माझ्याकडे काही पाईप आहेत, जे टाकीला भरतात. त्यावेळेस एक पाईप नाही, 1 पेक्षा जास्त पाईप आहे, जो की टाकीला भरतोय. ठीक आहे? समजा 2 पाईप आहेत माझ्याकडे किंवा 3 पाईप आहेत समजा. ओके. आणि ॲट द सेम टाईम माझ्याकडे असे पण पाईप आहेत, जे टाकीला एम्प्टी करायला लागलेत. ओके. 2 पाईप समजा माझ्याकडे 2 असे पाईप आहेत, जे टाकीला काय करतात स्टुडंट एम्प्टी करतायत. पाणी बाहेर काढून पाणी बाहेर काढून टाकतायत. तर तुम्हाला आता अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये जेव्हा 2 पेक्षा जास्त पाईप आहेत, ओके. ह्या पाईप्सला आपण काय बोलतो स्टुडंट जे पाणी मध्ये आणतात, ह्यांना बोलतो इनलेट. इनलेट. इनलेटचा अर्थ काय? पाणी मध्ये नेतो, इनसाइड नेतो, इनलेट. इनलेट म्हणजे काय? मध्ये नेणाऱ्या पाईप्सला आपण इनलेट बोलतो. आउटलेट तर सगळ्यांना माहिती आहे, बाहेर काढणाऱ्या पाईपला आपण आउटलेट बोलतो. आउट म्हणजे आउटसाइड, लेट म्हणजे पाण्याला जाऊ देणे, आउटलेट. गॉट इट? सो जेव्हा 1 पेक्षा जास्त इनलेट पाईप्स आहेत, 1 पेक्षा जास्त आउटलेट पाईप आहेत, तेव्हा तुम्हाला नेट वर्क डन शोधायला सांगते. म्हणजे टोटल तुमचं जे आहे, किती काम झालेलं आहे. इंग्लिश मीडियम स्टुडंट्सनी लिहून घ्या, नेट वर्क डन विचारलं जाऊ शकतं. नेट वर्क डन विचारल्या जाऊ शकतं. सगळ्यांना समजतंय? टोटल काम किंवा नेट वर्क डन विचारल्या जाऊ शकते. मग आपण हे कसं शोधणार नेट वर्क डन? जेवढे पण इनलेट्स आहेत तुमचे, जेवढे पण इनलेट आहेत, त्यांची बेरीज घ्या. त्यातनं तुम्ही काय वजा करणार आहात? आउटलेट. त्यातनं काय वजा करणार आहात स्टुडंट तुम्ही? आउटलेट. म्हणजे काय? आधी तुम्हाला काय करावं लागेल? जे पण इनलेटनी काम केलंय, इनलेटचं काम मायनस आउटलेटचं काम. हे सध्याला फक्त कॉन्सेप्ट लक्षात असू दे. हे कुठे वापरायची मी तुम्हाला सांगते. कोणत्या एक्झाम्पलमध्ये वापरायची, कुठे वापरायचं मी तुम्हाला सांगते. हे काय दाखवते स्टुडंट, हे काय दर्शवतं? दिस इज द नेट वर्क डन बाय द पाइप्स. म्हणजे ह्याच्यात काय व्हायला लागलंय? एक साइडनी पाणी तर मध्ये येतंय, बट ॲट द सेम टाईम आउटलेटवाले जे पाईप आहेत, ते पाणी बाहेर पण काढतायत. म्हणजे नेट जर टोटल काम किती झालेलं आहे, हे जर शोधायचं असेल, तर इनलेटचं काम मधनं आपण कशाचं काम वजा करणार आहोत? आउटलेटचं काम. सगळ्यांना समजतंय? सगळ्यांना ॲट लीस्ट कन्सेप्ट समजली का? ह्याचा क्वेशनमध्ये कुठे वापर करायचा एक्सप्लेन करेल मी पुढे. सगळ्यांना हे समजलं? नेटवर्क डन. नेटवर्क मराठीमध्ये टोटल किती काम झालेलं आहे. सरळ-सरळ किती वर्क डन म्हणजेच तुमचं काय टोटल काम किती झालं विचारलं जाईल किंवा टोटल टाकी किती भरण्यात आलेली आहे. नेट टाकी किती भरण्यात आलेली आहे असा प्रश्न येऊ शकतो. समजलं? क्लिअर? एव्हरीवन प्लीज एकदा पिन डाउन करून सांगा सगळ्यांना समजलं का? ओके. नेक्स्ट. अजून यामध्ये काही टाइप्स बनतात. जसं की समजा एक टाकी आहे परत. ठीक आहे. एक टाइप प्लीज समजून घ्या आधी. ठीक आहे. आपल्याकडे आता 2 इनलेट पाईप आहेत. इनलेट म्हणजे काय? टाकी भरणारे. समजा हा एक पहिला पाईप आहे, जो टाकीला भरतोय. ठीक आहे. हा काय करतोय? टाकीला भरतोय. टाकीला फिल करतोय. समजा पहिल्या पाईपला लागत आहेत X घंटे टाकी भरण्यासाठी. ठीक आहे. पहिल्या पाईपला लागत आहेत X घंटे टाकीला फिल करण्यासाठी. आणि दुसरा अजून एक पाईप आहे. ठीक आहे.
हा पण अजून इनलेट पाईपच आहे. इनलेट पाईप अर्थात पाणी भरणाराच. टाकीमध्ये पाणी भरणाराच पाईप आहे. ठीक आहे? याला लागतात Y तास टाकी भरण्यासाठी. इंडिव्हिज्युअली बघतो स्टुडंट्स आपण. इथे किती लागतात? X घंटे. पहिला पाईप जर आपण ओपन केला, दुसरा पाईप जर ओपन केला तर आपल्याला लागतात Y तास. प्रश्न असा येऊ शकतो, समजा दोन्ही पाईप सायमल्टेनियसली मी चालू केले, तर टाकी किती वेळामध्ये भरणार आहे? प्रश्न समजला का सगळ्यांना? माझा प्रश्न समजला का सगळ्यांना काय आहे, की माझ्याकडे एक पाईप आहे मॅडम. तो एकटा पाईप जर मी चालू केला, तर मला लागत आहेत X तास टाकी भरण्यासाठी. ओके. दुसरा एक पाईप आहे, पाईप वाय. ओके, सेकंड पाईप. त्याला वाय तास लागते टाकी भरण्यासाठी. समजा मी दोन्ही पाईप, पाईप 1 आणि पाईप 2 दोघांनाही एक साथ चालू केलं, तर मला किती वेळ लागणार आहे टाकी भरण्यासाठी? हा क्वेश्चन एक्झॅक्ट कॉपी पेस्ट आहे प्रिव्हियस इयरचा. एक्झॅक्ट कॉपी पेस्ट आहे. एनीवन ज्यांनी हे पी-वाय-क्यू सॉल्व्ह केलंय? एक्झॅक्ट कॉपी पेस्ट प्रश्न आहे स्टुडंट्स. आता तुम्हाला हे माहीत राहायला पाहिजे यामध्ये, की आपला जो हा पाईप आहे एक्स नावाचा. लक्षात आलं तुम्हाला? तुम्ही ओके. अंकुश, अंकुश तुम्ही हा क्वेशन पाहिलात? सेम क्वेशन आहे. येस? दोन्ही पाईप एक साथ चालू केलं तर किती वेळ लागणार आहे? तर मला सांगा, हा जो पाईप आहे, पाईप 1 ह्याला किती वेळ लागतोय पूर्ण टाकी फिल करण्यासाठी? एक्स तास लागतात. मला सांगा एका तासामध्ये तो किती फिल करणार आहे? पहिला पाईप एका तासामध्ये किती टाकी फिल करणार आहे सांगा? किती फिल करणार आहे? 1/x. राइट? दुसरा पाईप आहे. त्याला किती वेळ लागतोय? वाय तास लागतोय. वाय तास लागतोय. परत ह्याला एका तासामध्ये तो किती फिल करेल मग? 1/y. 1/y. राइट? आपल्याला माहिती आहे आपण वर्क डनमध्ये पाहिलं होतं. समजा ए आणि बी हे 2 व्यक्ती एकत्र काम करू लागले आपण पाहिलं होतं. तर आपण त्याचा आधी 1 डे वर्क काढतो. 1 डे वर्क काढतो, बरोबर? 1 डे वर्कमध्ये आपण काय केलं होतं? 1/x प्लस 1/y. सेम कॉन्सेप्ट तुम्हाला इथे अप्लाय करायची आहे. पाईप ए आणि पाईप बी या दोघांचं एका तासाचं काम जे आहे ते आधी शोधून काढा. एका तासाचं काम किती येईल स्टुडंट्स? एका तासाचं काम किती येईल इथे? x प्लस वाय अपॉन xy. बरोबर का नाही? हे काय येतं? x प्लस वाय अपॉन xy. x प्लस वाय अपॉन xy. राइट? हे काय स्टुडंट? एका तासाचं काम झालं. एका तासाचं या दोन्ही पाईपचं काम झालं, ए आणि बीचं. सगळ्यांना इथपर्यंत समजलं का? सगळ्यांना इथपर्यंत समजलं का? प्लीज एकदा पिन डाउन करून सांगा. सगळ्यांना इथपर्यंत समजलं? येस? हे सेम वर्क इन टाईमच्याच कॉन्सेप्ट इथे अप्लाय होतायत. वेगळं काही नाहीये. तर मग एका तासामध्ये एवढं होतंय, तर कंप्लीट कधी होईल? कंप्लीट कधी होईल? किंवा पूर्ण टाकी कधी भरेल? कधी होईल स्टुडंट? ह्याचं एक्झॅक्टली उलटं मॅडम. न्यूमरेटर बिकम्स डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटर बिकम्स न्यूमरेटर. फॉर्म्युला रट्टा मारायची गरज आहे का? फॉर्म्युला रट्टा मारायची गरज आहे का? बिलकुल पण नाही. आपल्याला माहिती आहे, की पहिल्या पाईपाला एक एक्स तास लागतात, दुसऱ्याला वाय तास लागतात. टाकी संपूर्ण भरण्यासाठी. मी काय करेल मॅडम ह्याच्यातनं एका घंट्यामध्ये हा पाईप किती भरेल, एका घंट्यामध्ये हा पाईप किती भरेल आधी शोधून काढेल. म्हणजेच 1/x अँड 1/y. नंतर मी कशाकडे फोकस करेल, दोघांना मी जेव्हा एक साथ ओपन करायला लागले, तर एक 1/x आणि दुसरा 1/y या दोघांची ॲडिशन करेल, बेरीज घेईल. मला काय भेटेल? दोघं जेव्हा एक साथ ओपन झालेत पाईप, तेव्हा एका तासामध्ये टाकी किती फिल होणार आहे हे भेटेल. त्याचं उत्तर हे येईल. जर हे विचारलं प्रश्नात तर इथे अलर्ट राहायला पाहिजे. जर प्रश्न विचारले, की पूर्ण किती तासामध्ये फिल होणार आहे, तर हा फॉर्म्युला यायला पाहिजे. एका तासामध्ये म्हटलं तरी हा फॉर्म्युला यायला पाहिजे. समजतंय स्टुडंट्स? रट्टा मारायची गरज आहे फॉर्म्युल्याला. सगळ्यांना समजलं? कोणी असं ज्यांना नाही समजलं? आता यामध्ये काय होतं, आता इथे काय होतं, दोन्ही पाईप आपण काय केलं स्टुडंट, दोन्ही पाईप जे आहेत, आपण इथे टाकीला कशासाठी यूज करतो? तर टाकी भरण्यासाठी. समजा असा पण तुम्हाला एक क्वेशन येऊ शकतो, ज्यामध्ये एक पाईप जो आहे, तो टाकी भरतोय आणि दुसरा पाईप जो आहे, टाकी एम्प्टी करतोय. समजतंय? समजतंय? तेव्हा काय करायचं? तेव्हा काय करायचं? ते पण माहिती असू द्या.
फास्ट थोडंसं तुम्ही स्वतः पण ट्राय करा. काय फॉर्म्युला यायला पाहिजे? मॅडम आता आपल्याला थोडे काही कन्सेप्ट्स क्लिअर झाल्यात. एक जे आहे पाईप टाकी भरतोय आणि दुसरा जो आहे पाणी बाहेर काढतोय. रिमूव्ह आउट करतोय. पहिल्या पाईपला जर समजा 1 तास लागत असतील टाकी भरण्यासाठी, दुसऱ्या पाईपला टाकी एम्प्टी करण्यासाठी किंवा टाकीमधलं पाणी बाहेर काढण्यासाठी किती वेळ लागतोय स्टुडंट? त्याला लागतायत Y तास. तर मला सांगा एका तासामध्ये पहिला पाईप किती काम करेल? 1/x काम करेल. दुसरा पाईप एका तासामध्ये किती काम करेल? 1/y. व्हेरी गुड श्रेया. सबट्रॅक्ट करायचं आहे. काय सबट्रॅक्ट करू आपण? पाणी बाहेर चाललंय म्हणजे हे आपल्याला वजा करून टाकायचं. मायनस करायचंय. काय मायनस करणार? आधी पहा, जर दोन्ही पाईप एकसाथ मी चालू केले, 1+2 केलं, तर ह्याच्यातनं काय होणार आहे स्टुडंट? आधी तर एका तासाचं काम काढूयात आपण या दोघांचं. एका तासामध्ये हा 1/x करेल आणि दुसरा 1/y करेल. मग माझं उत्तर काय यायला पाहिजे? येस, y मायनस x अपॉन xy. y मायनस x अपॉन xy. सगळ्यांना हे समजलं का? y मायनस x अपॉन xy. हे काय झालं? 2 पाईपचं एका तासाचं काम झालं. 2 पाईपचं एका तासाचं काम झालं. जर समजा प्रश्न असा विचारला तुम्हाला, की मॅम तुम्हाला सांगायचंय की टाकी किती फिल होणार आहे? मोहनला हा परत सांगायचा आहे. मोहन, मला सांगा, ही एक टाकी आहे, बरोबर? आपल्याकडे 2 पाईप आहेत मोहन, राइट? पहिला हा पाईप आणि हा दुसरा पाईप आहे. पहिल्या पाईपच्या मदतीने आपण टाकी किती वेळात भरतोय? X तासामध्ये भरतोय. बरोबर? दुसरा एक पाईप आहे Y आणि या पाईपच्या मदतीने आपण टाकी एम्प्टी करायला लागलोत. म्हणजे टाकी काय करतोय? आपण पाणी बाहेर काढतोय Y तासामध्ये. मग मला सांगा यांचं एका तासाचं काम किती झालं? मोहन 1/x and 1/y हे समजलं का तुम्हाला? 1/x and 1/y समजलं का स्टुडंट्स? येस? हे समजलं इथे तुम्हाला? ओके. यानंतर पहा, आता दोन्ही पाईप एक साथ आपण ओपन केले. ओपन केले म्हणजे काय स्टुडंट? एक पाईप असा आहे जो टाकी भरणार आहे, बरोबर? आणि दुसरा पाईप असा आहे जो टाकीतलं पाणी बाहेर फेकणार आहे. दोन्ही काम सायमल्टेनियसली व्हायले. टाकी तर भरायला लागली. असं समजा की टाकीला छिद्र पडले. त्या टाकीतनं पाणी पण चाललंय बाहेर. समजतंय? तर या टाईमला एका तासामधलं काम किती होईल स्टुडंट? एक तर 1/x तर कंपल्सरी आहे. आपल्याला माहिती 1/x. दुसरीचं निगेटिव्ह सेन्समध्ये काम होतंय मोहन, बरोबर का नाही? कारण तो टाकीमधल्या पाण्याला बाहेर काढतोय. मग हे निगेटिव्ह सेन्समध्ये काम झालं का नाही? म्हणून आपण ह्याला -1/y बोलतो. का? कारण तो टाकीला एम्प्टी करतोय. समजतंय? आता समजलं का? इज इट क्लिअर नाऊ? मोहन, पिन डाउन करा फास्ट. हां. 1/x मायनस 1/y. आता ह्याला कसं लिहिलं मॅम हे नाही समजलं. आधी तर आपण करतो इथे क्रॉस मल्टिप्लाय. या दोघांच्या मध्ये मायनस वजा हे सगळ्यांना समजतंय. आधी हे करतो आपण y इकडे. y इकडे आला y मायनस x झाला आणि खालच्या साइडला x गुणिले y. समजलं का? ज्यांनी कोणी क्वेशन विचारलं होतं की x मायनस y का नाही आलं मॅम? समजलं? कारण हे क्रॉस वेमध्ये जातं स्टुडंट. y गुणिले x आणि x गुणिला 1. तो y मायनस x येणार आहे. समजलं? आणि x अपॉन y. मग टोटल काम कधी कंप्लीट होईल किंवा टोटल टाकी कधी भरणार आहे? टोटल टाकी म्हणता नाही येणार, टाकी किती भरणार आहे? असा प्रश्न येऊ शकतो यामध्ये. तर तुम्ही काय वापरा? ह्याचं उलटं वापरू शकता. काय वापरू शकता? xy अपॉन y मायनस x. सगळ्यांना हे पण समजलं? सगळ्यांना ही पण कन्सेप्ट समजली का? फास्ट पिन डाउन करा. डी-आय उद्यापासनं डी-आय. ओके? स्पेसिफिकली जे नवीन स्टुडंट्स आहेत त्यांनी प्लीज जॉइन करा ही बॅच डी-आयची. सगळ्यांना इथपर्यंत क्लिअर आहे? समजा आता या प्रश्नामध्ये तुम्हाला असं पण सांगू शकतात, की 3 पाईप आहेत. ठीक आहे. या कॅटेगरीमध्ये अजून एक इंडियन लॉजिक पण आपण सायमल्टेनियसली शुभांगी घेतोय. नो वरीज. तुम्ही माझ्यावर थोडं रिले करा. ओके. सगळ्या गोष्टी मी कव्हर करूनच देईन तुम्हाला. त्यात काही डाऊट नाही. ठीक आहे. आता यात पहा एक पाईप आहे.
एक पाईप आहे आपल्याकडे समजा अ, एक टाकी. ठीक आहे. असे 2 पाईप आहेत. 1 आणि 2. ठीक आहे. तर 2 पाईप आहेत आणि 2 पाईप टाकीला भरतायत. ओके. आणि आपल्याकडे एक तिसरा पाईप आहे समजा. तिसरा पाईप आहे जो टाकीला एम्प्टी करतोय. तिसरा पाईप आहे जो टाकीला एम्प्टी करतोय. XY अपॉन X मायनस Y. एका तासामध्ये टाकी किती फिल होते योगिता त्यासाठी फॉर्म्युला आहे तो. एका तासामध्ये टाकी किती फिल होते त्यासाठीचा फॉर्म्युला योगिता. क्लिअर? पहा आता प्लीज ह्याच्याकडे लक्ष द्या. इथे काय होतंय स्टुडंट एका एका पाईपला लागतात समजा X तास टाकी फुल करण्यासाठी, ह्याला लागतात Y तास आणि ह्याला लागतात Z तास टाकी एम्प्टी करण्यासाठी. आता क्वेशन असा येऊ शकतो, की समजा आपण सायमल्टेनियसली सगळ्या गोष्टी जर सुरू केल्यात म्हणजे 2 पाईप जे आहे टाकीला भरतंय आणि 1 पाईप टाकीतलं पाणी बाहेर काढतंय. तर प्रश्न असा बनतो, की एका तासामध्ये अगेन किती काम होणार आहे? एका तासामध्ये किती काम होणार आहे? कोणी मला याचं उत्तर सांगू शकतं का? एनीवन? एनीवन? Z प्लस Y मायनस Z. सॉरी X प्लस Y. X प्लस Y. स्टुडंट्स चुका करताय तुम्ही. खूप मेजर चुका करताय. एक तर सगळ्यात महत्त्वाचं सरळ-सरळ आपण एक्स नाही लिहू शकत. आपण ह्याला आधी 1/x घ्यावं लागेल. एका तासाचं काम काढावं लागेल. सिमिलरली वायचं पण आधी एका तासाचं काम करावं लागेल 1/y आणि ह्याला पण काय घ्यावं लागेल 1/z. मग बाकीचं करा ना प्लस मायनस. समजतंय का कुठे चुका होतायत? यासाठी घेते. बेसिक्स यासाठी घेते. कारण भरपूर स्टुडंटचे बेसिक्स खूप वीक आहेत. लक्षात घ्या, आता पीक टाईम चालू आहे. मी इम्पोर्टंट सीरीजचे क्लासेस स्टार्ट करू शकते YouTubeवरती फ्रीमध्ये. ठीक आहे. त्याचा तुम्हाला पण फायदा होईल. बट आता तुमचे बेसिक्स कव्हर नाही आहेत असं असं मला वाटायला लागलंय. हे वर्क एंड टाईमपासून हेच चालू आहे. मागच्या 3-4 लेक्चरपासून हेच चालू आहे. बरोबर? 1/x, 1/y एंड 1/z. पहा 1/x प्लस 1/y मायनस 1/z हे काय आहे आधी सांगा? हा कशाचा फॉर्म्युला असेल बरं मला सांगा? हा कशाचा फॉर्म्युला असेल सांगा? हा जो फॉर्म्युला आहे, हा कशाचा आहे? अरे 1 डे नाहीये, हे 1 अवरचं आहे. 1 अवरचं आहे. 1 अवरमध्ये किती काम व्हायला लागलंय? नेट काम किती होतंय असं सांग. समजा, म्हणजे एका तासामध्ये टाकी किती भरत आहे? एका तासाचं काम सांगतोय आपण या तिन्ही पाईपचं. थोडं कॉन्सेप्ट्सकडे लक्ष द्या. ठीक आहे. सो 1/x प्लस 1/y मायनस 1/z का केलं? कारण हा पाईप जो आहे पाणी बाहेर काढतोय. हे दोन्ही पाईप असे आहेत जे टाकीला फिल करतात. फिल करत असतील म्हणजे पॉझिटिव्ह. बाहेर पाणी काढत असतील, एम्प्टी करत असतील म्हणजे निगेटिव्ह. सगळ्यांना समजतं हे? सो हे झालं एका तासाचं काम. समजा तुम्हाला जर असं बोललं आता या ठिकाणी त्यांनी, की पूर्ण काम फिनिश करायला किंवा टाकी फिल करायला किती वेळ लागणार आहे? तुम्ही काय सांगणार? हे सॉल्व्ह करत नका बसू. सरळ-सरळ असं लिहून टाका 1/1 प्लस एक्स प्लस 1/1 मायनस वाय मायनस 1/z असं पण लिहू शकतो ना आपण ह्याला? असं पण लिहू शकतो का नाही? येस ओर नो? येस ओर नो? स्टुडंट्स ट्रस्ट मी, या 7-8 पार्ट्स जे क्वेशनचे मी प्रकार शिकवले ह्याच्या बाहेर पाइप्स एंड सिस्टम्स फिरतच नाही. टॉपिकच फिरत नाही. एवढाच आहे टॉपिक. काही टिप्स एंड ट्रिक्स अजूनही आहेत, जे उद्याच्या क्लासमध्ये लेक्चरमध्ये मी क्वेशन्स घेताना तुम्हाला एक्सप्लेन करेन. ठीक आहे. बट ह्याच्या बाहेरचे प्रश्न येत नाहीत. तुम्ही इव्हन UGCचे पेपर्स काढून पहा. तिथले पण क्वेशन सॉल्व्ह करू शकाल तुम्ही. क्लिअर एव्हरीवन? काही डाउट असेल तर प्लीज विचारा. येस. इंडियन लॉजिक मी घेईल. ठीक आहे. इंडियन लॉजिकचे मी तुम्हाला जर रेकॉर्डेड प्रोव्हाईड केलं तर चालेल का?
इंडियन लॉजिकचे का लाईव्हच घ्यायचे? कारण इंडियन लॉजिकला वेळ लागेल. शुभांगी एक्झाम्पल्स मी घेईल आता आपल्याकडे वेळ नाहीये बेटा 2 मिनिटं राहिलेत राइट? सो डाउट्स असतील विचारा. रेकॉर्डेड आणि दुसरी महत्वाची गोष्ट, हा एक पॉइंट राहिलाय आणि मला एक लाईव्ह सेशन घ्यायचंय सिंपल इंटरेस्ट, कंपाउंड इंटरेस्टवर. हां आणि हे सेशन अटेंड करण्याच्या आधी प्लीज सिंपल इंटरेस्ट, कंपाउंड इंटरेस्टचे व्हिडिओज पाहून या. समजलं? समजलं सगळ्यांना? हे लाईव्ह सेशन्स पाहण्याच्या आधी हे पाहून घ्या. मॅम 5,000 पी-वाय-क्यूज मला दिसले नाहीत. मला खरंच माहिती नाहीये 5,000 पी-वाय-क्यूज बद्दल पहिली महत्वाची गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट ॲपबद्दल किंवा प्रॉडक्टबद्दलचे जे कंटेंटची इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला मी प्रोव्हाईड नाही करू शकत. माझ्याकडे ॲक्सेस नाहीये त्याचा. तुम्ही ख्वाजा सरांना विचारू शकता. ओके. ते आय थिंक अपलोड झालेले आहेत. ते कुठे आहेत काय नाही हे नाही माहिती मला. सो यू कॅन आस्क सर फॉर द सेम. ओके. इंडियन लॉजिक एक आहे स्टुडंट ह्यानंतर ना एक व्हिज्युअल रिझनिंग वरती एक क्लास घेईल मी छोटासा. जास्त मोठा नाही, अर्धा तासाचा क्लास खूप झाला याला. ते एकदम आपण जे स्कॉलरशिपचे एक्झाम्स द्यायचो, त्याच्यामध्ये जे व्हिज्युअल रिझनिंगचे क्वेशन्स द्यायचे, तशाच टाइपचे क्वेशन्स असतात. येस. वर्क एंड टाइम, पाइप्स एंड सिस्टम एक साथ लेंगे हम. ठीक है? वर्क एंड टाइम, पाइप्स एंड सिस्टम क्योंकि सेम कैटेगरी है. ठीक है? वो साथ में कव्हर करेंगे. होमवर्क हवंय? ठीक आहे, घ्या होमवर्क पण देऊन टाका. एक काम करा, हे क्वेशन्स घ्या ॲज अ होमवर्क. एक सेकंड लेट मी डिलीट ऑल दिस. हे घ्या. ह्याचा स्क्रीनशॉट घ्या चला. व्हॉट इस दिस? काय? कॅलेंडर. कॅलेंडरचं घेतलं ना मी 3 सेशन्स. ओके. कॅलेंडरचे प्रॅक्टिस क्वेशन्सच घ्यायचेत आपल्याला. ते इम्पोर्टंट सीरीजमध्ये कव्हर करेल मी परत. आता मला जो महत्त्वाचा टॉपिक कव्हर करायचे होते, ते मी 99% तर कव्हर केलेत. जे पण आता टॉपिक्स आपले 1-2% राहिलेले आहेत, ते आपण इम्पोर्टंट क्वेशन्स, इम्पोर्टंट सेशन्समध्ये कव्हर करून घेऊया. ओके. सगळ्या गोष्टींच्या रेकॉर्डिंग भेटतील. ठीक आहे. थँक यू फॉर जॉइनिंग एव्हरीवन. ह्याचं होमवर्क घेऊ शकता. ह्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि ह्याचं पण. ओके. थँक यू फॉर जॉइनिंग.